हॅलो एव्हरीवन, आज आपण 12th स्टँडर्ड बुककीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पाहणार आहे। ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? तर ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। हा नॉमिनल अकाउंट आहे। नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स। डेबिटला एक्सपेन्सेस येतात, पण कोणते एक्सपेन्सेस? डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि क्रेडिटला येतात डायरेक्ट इन्कम। तर मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर आपण इथं एक कन्सिडर करायचं की आपली एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि आपल्याला उत्पादन करण्यासाठी जे खर्च येतात ते आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो। म्हणजेच उत्पादनाशी रिलेटेड, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जे पण प्रोडक्शनशी रिलेटेड असलेले ऑल एक्सपेन्सेस आपण शो करतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि इन्कम आपण करतो क्रेडिटला। तर आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे तुमच्या लक्षात आलं की उत्पादनाशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, किंवा त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो, किंवा त्याला अजून डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात। मग सगळ्यात पहिलं येतं ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? तर आपलं इयर कोणतं असतं? तर 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपलं असेसमेंट इयर, किंवा त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो। 1 एप्रिल फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 2024, आणि आपलं इयर संपतं 31 मार्च 2025ला। तर इथं इयर संपल्यानंतर, मार्चमध्ये इयर संपल्यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी इथं जेव्हा शॉप किंवा आपली कंपनी बंद करणार आहोत, त्या संध्याकाळी आपल्या शॉपमध्ये असलेला स्टॉक असतो, किंवा जो माल शिल्लक राहिलेला माल, त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो। क्लोजिंग स्टॉक। आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे किती तारीख असेल? 31 मार्च नंतर एक दिवस पुढे जेव्हा तुमची तारीख येईल 1 एप्रिल 2025, तर 1 एप्रिलला होईल तो ओपनिंग होईल। ओपनिंग स्टॉक म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या शॉपमध्ये असलेला गुड्स, त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो। म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी दुकान बंद करताना किंवा कंपनी बंद करताना कंपनीमध्ये शिल्लक असलेला स्टॉक तो क्लोजिंग असतो, आणि तो स्टॉक दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 1 एप्रिलला ओपनिंग होतो, त्याला आपण ओपनिंग स्टॉक असं म्हणतो। मग आता इथं आपण उत्पादनाशी रिलेटेड किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी, प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस बघतोय, हा ओपनिंग स्टॉक। मग तुम्हाला काय करायचं आहे? मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे किंवा प्रोडक्शन करायचं आहे। मग सगळ्यात पहिलं काय लागेल तुम्हाला? रॉ मटेरियल लागेल, त्याला आपण म्हणतो परचेजेस। त्याला काय म्हणतो? परचेजेस। आपण इथं परचेजेस घेतले। तर आता बघा, परचेज केला, गुड्स परचेज केल्यानंतर तुम्ही काय करता? कधी कधी जर डिफेक्टिव्ह असेल तर त्याच्यातून आपण रिटर्न करतो, त्याला आपण म्हणतो परचेज रिटर्न। परचेज रिटर्न, किंवा त्याला दुसरं नाव आहे रिटर्न आउटवर्ड। म्हणजे आपण काय केलं? खरेदी केलेला माल परत केला। म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही गुड्स 1 लाख रुपीचा परचेज केला, परचेजेस रुपीज 1 लाख, आणि समजा त्यातला तुम्ही रिटर्न केला, परत केला, तो डिफेक्टिव्ह असेल म्हणून, किंवा काहीतरी कारण असतं तुम्ही तो रिटर्न केला, 10,000 रुपीजचा गुड्स रिटर्न केला, तर तुम्ही त्या होलसेलरला किंवा सप्लायरला 90,000 रुपीज पे करणार आहात। म्हणजे 1 लाख रुपीज देणार नाही, तर 90,000 हा एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपल्याला 90,000 हे बाहेर लिहावे लागले असते। म्हणून आपण काय केलं? परचेजमधून परचेज रिटर्न लेस केले आणि त्या अमाऊंट बाहेर लिहिली। आता बघा, तुम्ही काय केलं? गुड्स परचेज केला। परचेज करताना कोणता अजून एक्सपेन्सेस क्रिएट होऊ शकतो? तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमची शुगर फॅक्टरी आहे, तुम्ही शेतकऱ्यांकडून शुगर केन बाय केला, परचेज केला, म्हणजे ऊस खरेदी केला। आता ऊस खरेदी केल्यानंतर तो तुमच्या फॅक्टरीपर्यंत आणण्यासाठी तुम्हाला कोणता खर्च करावा लागेल? ठीक आहे, तुम्ही परचेज केला, आता तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर कॅरेजचा एक्सपेन्सेस करावा लागणार आहे। तो तुम्हाला तुमच्या फॅक्टरीपर्यंत वाहून आणावा लागणार आहे, किंवा कॅरी करून आणावा लागणार आहे, त्याला आपण म्हणतो कॅरेज। किंवा त्याला दुसरं नाव आहे कॅरेज इनवर्ड। गुड्स आपल्याकडे आला, कॅरेजचा खर्च, इनवर्ड म्हणजे इन झाला। कधी कधी नुसतं कॅरेज लिहितात, कॅरेज लिहिलं तर ते कॅरेजला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि कॅरेज इनवर्ड लिहिलं तरी पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। पण आउटवर्ड लिहिलं, कॅरेज आउटवर्ड,
तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातं, हे लक्षात ठेवा. तर नुसतं कॅरेज लिहिलं तरी ट्रेडिंगला, कॅरेज इनवर्ड लिहिलं तरी पण ट्रेडिंगला. तर त्याच्यानंतर अजून बघा, आता तुम्ही समजा रोडवरून वाहून आणताय तर त्याला आपण कॅरेज म्हणू. आणि समजत जर एखाद्याचा बिझनेस बाहेरच्या देशातून कच्चा माल तो जर खरेदी करत असेल तर तो बाहेरच्या कंट्रीतून जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये गुड्स येतो तर तो रोडवरून नाही येत, मग कशातून येतो? हवाई मार्गे येतो किंवा जलमार्गे येतो. मग हवाई मार्गे आला म्हणजे आपण विमानाने आणला तर त्याला म्हणतो फ्राईट. हा पण कॅरेजचाच प्रकार आहे. आपण कॅरेजचे 3 प्रकार आहेत. एक रस्त्यावरून आणला, रोडवरून आणला तर त्याला आपण कॅरेज म्हणतो, म्हणजे ट्रकनी टेम्पोनी वगैरे आणला तर त्याला आपण कॅरेज म्हणतो. आणि विमानाने आणला तर त्याला फ्लाईट म्हणतो. आणि जहाजाने आणला तर त्याला डॉक चार्जेस म्हणतात. डॉक चार्जेस म्हणजे जेवढा आपण जहाजावरचं जेवढी जागा किंवा जेवढी हे करतो, डॉक खरेदी करतो किंवा जेवढा माल आपल्याला सप्लाय करायचे तेवढीच आपण डॉक विकत घेतो. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल जर एखादी तुमची स्वतःची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 10 फ्लॅट असतील तर 10 फ्लॅट एकच माल खरेदी रेंटनी नाही घेत. त्यातला काही व्यक्ती प्रत्येक जण एक फ्लॅट रेंटनी घेईल. म्हणजे एकच पर्सन तुमचे सगळे फ्लॅट रेंटनी नाही घेणार. म्हणून आपण काय करणार आहे, जे एका व्यक्तीला ते फ्लॅट रेंटनी देणार. तसंच इथं जहाज कसं असतं, खूप मोठं असतं. त्या मोठ्या जहाजाला आपण पूर्ण होल जहाज आपण रेंटनी घेत नाही, तर त्यातला थोडा पार्ट घेतो, त्याला म्हणतात डॉक चार्जेस. त्याच्यानंतर आहे बघा, हे 3 प्रकार आहेत. हे आहेत कॅरेजचे. कुठलं? तर कॅरेज, फ्राईट आणि डॉक चार्जेस. आता माल आणला की तुम्हाला काय करावं लागतं? टॅक्स भरावा लागतो. तुम्ही दुसऱ्या देशातून माल खरेदी केलाय तर तुम्हाला भरावं लागेल इम्पोर्ट ड्युटी. अजून एक आहे कस्टम ड्युटी म्हणजे तुम्ही कस्टम ड्युटी म्हणजे ह्याला सीमा शुल्क म्हणतात आणि इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात शुल्क म्हणतात. तर हे ड्युटीचे 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकारचे टॅक्स आपण गव्हर्नमेंटला पे करतो, कारण गुड्स आपण कच्चा माल आणल्यानंतर टॅक्स भरावा लागणार आहे. पूर्वी अजून एक खर्च होता, त्याला आपण जकात नाका म्हणतो ना, त्याला ऑक्ट्रॉय ड्युटी असं म्हटलं जायचं, पण ते आता बंद झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते क्वेश्चनमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर बघा, आता तुम्ही ड्युटी भरली, कच्चा माल आपल्या दुकानापर्यंत किंवा आपल्या कंपनीपर्यंत आणला. आता काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावर प्रोडक्शन चालू करायचं आहे. मग प्रोडक्शन चालू करण्यासाठी तुम्हाला वर्कर पाहिजेत आणि वर्करांना कामगारांना मजुरी द्यावी लागणार आहे किंवा पैसे द्यावे लागणार आहेत. मग त्याला म्हणतात वेजेस म्हणजे मजुरी. नुसतं वेजेस म्हणतात किंवा दुसरं नाव आहे वेजेस अँड सॅलरी अँड वेजेस नाही, वेजेस अँड सॅलरी. अजून आहे त्याला दुसरं नाव. हे वेजेसचेच प्रकार आहेत हे सगळे. प्रोडक्टिव्ह वेजेस किंवा प्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी प्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी किंवा अजून एक नाव आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी. तर हे सगळे बघा, वेजेस अँड सॅलरी, प्रोडक्टिव्ह मॅनेजर सॅलरी, वर्क्स मॅनेजर सॅलरी. कारण वर्कर कुठं असतात? कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना आपण वर्कर म्हणतो आणि ऑफिसमध्ये असतात त्याला आपण स्टाफ म्हणतो. तर हे वर्कर आहेत, म्हणून या वर्करांना आपण काय म्हणतो? वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस अँड सॅलरी. प्रोडक्शनशी रिलेटेड असणाऱ्या मॅनेजरचा, जो प्रोडक्शन मॅनेजर आहे त्याची सॅलरी आहे. म्हणून अनप्रोडक्टिव्ह आलं तर ते प्रॉफिट अँड लॉसला येतं, प्रोडक्टिव्ह आलं तर ट्रेडिंगला येतं. वर्क कामगारांचा जो मॅनेजर असतो त्याची सॅलरी आहे. कामगारांचा मॅनेजर फॅक्टरीमध्ये असतो, कंपनीमध्ये असतो, म्हणून त्याची सॅलरी. तर हे झाले सॅलरीचे प्रकार. बघा, तुम्ही काय केलं? कच्चा माल खरेदी केला, त्याला आपण परचेज म्हणलं. तो वाहून आणला, त्याला म्हणलं कॅरेज, फ्राईट, ऑक्ट्रॉय ड्युटी. नंतर आणताना तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरला, इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी. त्याच्यानंतर काय केलं? कामगार ठेवले, कामगारांना तुम्ही पगार दिला, मजुरी दिली, त्यांना वेतन दिलं. आता काय झालं? त्यांना पैसे दिल्यानंतर मग ते काम करतील, म्हणजे तुमची कंपनी, आता कंपनीमध्ये मशीन चालू होईल. मग मशीन चालवण्यासाठी ते मशीन चालवतील. मशीनला काय लागतं? फ्यूल लागतं. मग एनी टाईप्स ऑफ फ्यूल, मग त्याला आपण म्हणू कोल म्हणजे कोळसा, आणि कोक म्हणजे दगडी कोळसा.
अजून काय लागतं, गॅस लागतो. अजून काय लागतं, मोटिव्ह पॉवर. अजून काय लागतं, ऑइल. अजून काय लागतं, पाणी पण लागतं, वॉटर. पेपर मिलला तर खूप पाणी लागतं. ग्रीस. ग्रीस हे झाले आपले इंधनाचे प्रकार, हे टाइप्स ऑफ फ्यूल. तर मग कोणते मशीनला लागणारं जे पण फ्यूल असेल ते तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. हे झाले फ्यूलचे प्रकार. आता काय करावं लागेल, त्याच्यामध्ये अजून एक प्रकार येऊ शकतो फ्यूलचा, हिटिंग अँड लाइटिंग. हिटिंग अँड लाइटिंग. कधी कधी उष्णता द्यावी लागते किंवा काय करावं लागतं, लाईट लागते, इलेक्ट्रिसिटीवर मशीन चालतात, काय उष्णतेवर चालतात, जसं की ओव्हन वगैरे असतील. जर समजा चिप्सची वगैरे कंपनी असेल तर तिला हिट करावं लागतं, तेव्हा चिप्स बनतात. म्हणजे असं हिटिंग अँड लाइटिंग. तर हे झाले फ्यूलचे प्रकार. आपण बघा काय काय केलं, कच्चा माल खरेदी केला, वाहून आणला, टॅक्स भरला, कामगारांना पगार दिला, मशीनला ऑइल दिलं. आता मशीनमध्ये प्रोडक्शन चालू होणार आहे. मग प्रोडक्शन चालू झाल्यानंतर तुम्ही काय करणार, पॅकिंग करणार. प्रोडक्शन चालू झालं, प्रोडक्शन झाल्यानंतर तुम्ही पॅकिंग करणार आहात. प्रायमरी, थांबा इथं आपण म्हणू प्रायमरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी म्हणजे बघा, आता समजा तुमची मोबाईलचं प्रोडक्शन करणारी कंपनी आहे, तर तुम्ही एक मोबाईल तयार झाला की तसाच तो ओपन नाही ठेवणार. त्याला पहिलं बॉक्समध्ये पॅक करणार, सगळे बॉक्स मोबाईल सगळे एक एक मोबाईल एका बॉक्समध्ये पॅक कराल आणि ते एक मोबाईलचे बॉक्स परत तुम्ही मोठ्या सिपरमध्ये पॅक कराल आणि मग ते मोठे मोठे बॉक्स तुम्ही गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवाल. तर ह्याला म्हणतात प्रायमरी पॅकिंग. त्याच्यानंतर बघा, आता आपण प्रायमरी पॅकिंग केलं, आपल्याला असं वाटतं की आपल्या कंपनीला जर आग लागली तर आपलं नुकसान होईल. मग आपण काय करतो, इन्शुरन्स घेतो. इन्शुरन्स घेतल्यानंतर त्याचे हप्ते आपण पहिले भरतो. हप्ते भरल्यानंतर जर नुकसान झालं तर विमा कंपनी आपल्याला क्लेम करते. म्हणजे पहिलं काय करतो, क्लेम करते म्हणजे नुकसान भरपाई देते. तर मग आपण काय करतो, इन्शुरन्स भरतो. त्याला म्हणतात फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी हा वर्ड आला की नेहमी ट्रेडिंगला येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि नुसता इन्शुरन्स आला तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे. तर फॅक्टरीचा इन्शुरन्स घेतला म्हणजे मग काय करतो आपण, पहिले विम्याचे हप्ते भरतो आणि जर नुकसान झालं तर पैसे मिळतात, त्याला इन्शुरन्स क्लेम म्हणतात. तर हे मिळालेले नाहीत, भरलेले हप्ते आहेत, म्हणून हा एक्सपेन्सेस आहे. आणि मग अजून काय करतो आपण, तर समजा बघा आता ह्याच्यामध्ये आता एकच प्रकार राहिला की जर समजा आपली स्वतःची जमीन नसेल तर आपण काय करणार आहे, रेंटनी घेणार आहे. त्याला म्हणतात फॅक्टरी रेंट. ऑफिस रेंट नाही, ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉसला येतं. हे आहे फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंट अँड रेट्स. आणि अजून एक आहे रॉयल्टी. रॉयल्टी मीन्स रेंटच आहे, पण ते रेंट उत्पादनाशी निगडीत असतं, म्हणजे उत्पादनावर डिपेंड असतं. म्हणजे जेवढं प्रोडक्शन होईल, समजा तुमची कोलची कंपनी आहे आणि तुम्ही लँडलॉर्ड करून जमीन मालकांकडून तुम्ही जमीन रेंटनी घेतली, तर त्याला तुम्ही काय करता, जे रेंट देता त्या जमिनीचं, त्या जागेचं, तर तो काय म्हणतो, जेवढं कोल निघल, कोल फॅक्टरी असेल तर जेवढं तुमचा कोळसा निघल त्या कोळशावर मला जेवढं प्रोडक्शन होईल त्या प्रोडक्शनवर रेंट द्या. 1 टन निघाला तर मला एवढं रेंट द्या, 2 टन निघाला तर एवढं द्या, 100 टन निघाला तर एवढं रेंट. म्हणजे एका टनाला किती रेंट हे ठरवलेलं असतं, त्याला रॉयल्टी म्हणतात. तर हे एक प्रकारचं रेंटच असतं, पण ते डिपेंड ऑन प्रोडक्शन असतं, म्हणून त्याला आपण रॉयल्टी असं म्हणतो. तर हे झाले आपले सगळे ह्याचे प्रकार, एक्सपेन्सेसचे प्रकार. आता आपण इन्कम बघूया. इन्कममध्ये काय येतं, तर पहिलं येतं सेल्स. इथं बाय येतं, बाय सेल्स. सेल्स आपण काय केलं, आता इन्कम झालं, माल विकणार तयार झाल्यानंतर आणि मग आपल्याला पैसे मिळणार. पण समजा तुम्ही 2 लाखाचा माल विकला, सेल्स 2 लाखाचा माल विकला आणि जर समजा कस्टमरने काय केलं, तुम्हाला गुड्स रिटर्न केला. फॉर एक्झाम्पल 25,000 रुपीजचा गुड्स तुमच्या तुम्ही माल कोणाला विकता, कस्टमरला. मग त्या कस्टमरनी, त्याला डेटर्स म्हणतात, हे पण लक्षात ठेवा, कस्टमर म्हणजे डेटर्स.
त्याने तुम्हाला जर 25,000 रुपयाचा 25,000 रुपीजचा गुड्स डिफेक्टिव्ह असेल तर तो तुम्हाला परत आणून देईल. मग तो 25,000 रुपीज देईल का तुम्हाला कस्टमर? नाही देणार. म्हणजे त्याच्याकडून आपल्याला किती मिळणार आहेत? 1,75,000. म्हणून हे आपण लेस करणार आहोत. म्हणून त्याला म्हणतात लेस रिटर्न्स. लेस रिटर्न्स किंवा त्याला म्हणतात सेल्स रिटर्न किंवा म्हणतात रिटर्न इनवर्ड. इन झाला, गुड्स आला म्हणून आपण त्याला रिटर्न इनवर्ड म्हणतो. लेस करून तुम्ही अमाऊंट बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर बघा, आता खूप महत्त्वाचं आहे इथं सेल्स रिलेटेड, म्हणजे तुमच्या कंपनीतून गुड्स गोज आउट झालेला आहे ते सगळे इथे येणार आहेत. मग इन्कम कसं ते पण सांगणार आहे. तर बघा, माल विकला, गोज आउट झाला, डायरेक्ट कस्टमरला विकला म्हणजे सेल झाला तर गुड्स गेला म्हणून इथं आलं. कधी कधी काय होतं की गुड्स लॉस बाय फायर, गुड्स लॉस बाय फायर, आग लागली, गुड्स गेला तुमच्या फॅक्टरीतून. गुड्स कोणत्या कोणत्या प्रकारे जातो? एक तर तुम्ही डायरेक्ट कस्टमरला विकता, त्याला आपण सेल्स म्हणतो, किंवा आग लागते, किंवा चोरीला जातो, किंवा तो ॲक्सिडेंट होतो, किंवा काय होतं की जो कंपनीचे मालक असतात, जे पण पर्सन असेल, जो ओनर ऑफ अ कंपनी, जो कंपनीचा ओनर आहे, तो त्याला लागणारा गुड्स तो त्याच्याच कंपनीतून घेईल. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर कपड्याचं दुकान असेल तर तुम्हाला लागणारे कपडे तुम्ही कुठून घ्याल? तुमच्या शॉपमधून घ्याल. म्हणजे गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. स्वतःसाठी घेतलं तरी पण गुड्स गेला, फॅक्टरीतून तुमच्या गेला, गुड्स गेला की इथं येतो. मग तो तुम्ही एखाद्याला फ्री सॅम्पल म्हणून जाहिरातीसाठी वाटला तरी पण गुड्स गेला. ज्या पद्धतीनं तुमच्या फॅक्टरीतून गुड्स गोज आउट होतो 5 वेनी जातो, 5 ते 6. एक तुम्ही डायरेक्ट सेल करता, दुसरं आहे आग लागली तर, ॲक्सिडेंट झाला तर, चोरीला गेला तर, स्वतःसाठी घेतला तर, आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. असं 6 मार्गाने तुमच्या बिझनेसमधून किंवा तुमच्या फॅक्टरीमधून गुड्स गोज आउट होतो, तो इथे येतो. लॉस झाला, तुम्ही म्हणाल मग लॉस झाला, फायर झाला, मग कुठं नुकसान मिळालं? कुठं? इन्कमला का लिहिलं? इन्कमला ह्याच्यासाठी लिहिलं की इन्शुरन्स कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देईल. आपण विमा घेतलेला असतो, मग आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणून पण नुकसान किती झालं? तुम्ही म्हणाल मग डेबिटला लिहायला पाहिजे लॉस आहे तर तो लॉस नाही, आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे. जरी गुड्स जळला असला तरी पण, म्हणजे ते इन्कमच आहे. फॉर एक्झाम्पल, 1 लाखाचा माल जळाला पण 1 लाख रुपये विमा कंपनी तुम्हाला देणार आहे, म्हणजे हे काय आहे? इन्कम आहे. सांगायला पाहिजे ना आमचा 1 लाखाचा जळाला आहे. मग आपण नुकसानला नाही लिहायचं, कारण आपलं एक्सपेन्सेस किंवा लॉसेस नाही झाले तर ती नुकसान भरपाई मिळणार आहे, म्हणून आपण इथं लिहितो. विमा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. अग्निविमा असतो, ॲक्सिडेंटचा विमा असतो, चोरीला जाणाऱ्या गुड्सचा विमा असतो, म्हणून ते इथं येतं. तर आता बघा, दुसरं आहे, तुम्ही म्हणाल लॉस झाला फायरमुळं. अजून काय आहे? तर थेफ्ट झाला, चोरीला गेला, तर गुड्स लॉस बाय थेफ्ट. गुड्स लॉस बाय थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोर, स्टोलन पण म्हणतात. स्टोलन, चोरी झाला तर इथं येतं. मग तुम्ही म्हणाल मग नुकसान भरपाई कशी मिळेल? आपण विमा घेतलेला असतो, विमा कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देते, म्हणून ते इथं येतं. त्याच्यानंतर आहे ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला तरी पण काय होतं? तर विमा कंपनी नुकसान भरपाई देते. आपण म्हणू गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट झाला, नुकसान झालं तर इथं. अजून बघा, असं आहे की गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज, स्वतःसाठीच तुम्ही गुड्स घेतला तर ह्याला ड्रॉइंग्स पण म्हणतात. तर तुम्ही स्वतःसाठी घेतला तर ड्रॉइंग झालं तर ते कॅपिटलमधून लेस होतं, हे लक्षात ठेवा. पण हे गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं असतं की तुम्ही स्वतःसाठी गुड्स घेतला तर तुमच्या कॅपिटलमधून ते लेस केलं जातं, कारण तुम्ही कंपनीला पैसे दिलेले असतात आणि तुम्ही कंपनीला पैसे देणारे असतात, म्हणून ते ॲडजस्ट केलं जातं. तर हे तुमच्या कॅपिटलमधून लेस होतं, म्हणजे कंपनीला इन्कमच होतं, कारण तुम्ही जरी स्वतःसाठी घेतला तरी तुम्हाला त्याचे पैसे कंपनीला द्यावे लागतात, म्हणून हे इन्कम आहे, इथं येतं. आणि अजून आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल.
distributed as free sample. फ्री सॅम्पल. मग तुम्ही म्हणाल फुकट वाटला जाहिरातीसाठी गुड्स फ्रीमध्ये सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला वाटला जाहिरातीसाठी. बघा तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही कधी मॉलमध्ये किंवा डीमार्टला वगैरे गेला असाल, एकावर एक वस्तू फ्री असते असं लिहिलेलं असतं, गेट 1 बाय 1 फ्री. म्हणजे काय तर तुम्ही एखादी वस्तू घ्या, तुम्हाला त्याच्यावर काहीतरी फ्री मिळणार आहे. का फ्री दिलं जातं की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी, आणि सेल्स वाढले की आपोआप नफा वाढतो, प्रॉफिट वाढतो, म्हणून हे इन्कमला घेतलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि मग हे झाले तुमचे 6 प्रकार सेलचे, म्हणजे गुड्स गोज आउट झाला 1 2 3 4 5 and 6. 6 वेळी तुमच्या बिझनेसमधून किंवा कंपनीतून गुड्स गोज आउट होतो. एक तुम्ही डायरेक्ट कस्टमरला विकता, गुड्स लॉस बाय फायर, आग लागल्याने गुड्सचं नुकसान होतं बट विमा कंपनी नुकसान भरपाई देते. गुड्स लॉस बाय थेफ्ट, चोरीला गेला, ॲक्सिडेंटमध्ये लॉस्ट झाला, स्वतःसाठी गुड्स घेतला, गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज, आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे जाहिरातीसाठी वाटला. आता सगळ्यात शेवटी आपण हा अकाउंट क्लोज करतो. आणि क्लोज केल्यानंतर जर समजा एक्सपेन्सेस जास्त असतील तर मग काय होतं, या साईडला डिफरन्स येतो, त्याला म्हणतो आपण. एक्सपेन्सेस जास्त असतील तर त्याला म्हणतो ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन, तर ते इथं येईल. आणि समजा इन्कम जास्त असेल तर डिफरन्स ह्या साईडला येईल, इन्कम जास्त असेल तर होईल ग्रॉस प्रॉफिट. दोघातलं एकच येईल, दोन्ही येणार नाही, तर या दोघातलं एकच काहीतरी येईल आणि ते इथं पुट होईल. आणि तुमचा हा अकाउंट इथं क्लोज तुम्ही कराल. आणि आपण हे नंतर पाहणारच आहोत कसा क्लोज करायचा आणि कसा डिफरन्स काढायचा. मग दोघातलं काय येईल हे डिपेंड ऑन क्वेश्चन आहे. क्वेश्चनवर कदाचित हे येईल किंवा कदाचित हे येईल. दोघातलं एकच काहीतरी येईल तुमच्या, एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, दोन्ही होणार नाही. आणि मग हा काय केला जातो, प्रॉफिट आला तर तो प्रॉफिट यू किंवा लॉस यू, हा प्रॉफिट आणि लॉस CD म्हणजे कॅरीड फॉरवर्ड. तुम्ही कॅरीड डाऊन केला म्हणजे काय केला, पुढे वाहून नेला, म्हणजे कॅरी फॉरवर्ड केला, पुढं ढकलला. मग पुढं कुठं ढकलता तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवता. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जर समजा लॉस आला तर तो ह्याला येतो, म्हणजे डेबिटला येतो. आणि जर समजा तुम्ही इथं प्रॉफिट अँड लॉस ओपन केला तर हा क्रॉस पोस्टिंग होतं, ह्याचं क्रॉसला येईल म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल, आणि हा लॉस प्रॉफिट आहे तो तुमच्या क्रेडिटला येईल. तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस कसं तयार करायचं आहे ते मी सांगणार आहे. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.